उत्तर प्रदेशच्या एका छोट्या गावात रामपूरमध्ये एक वृद्ध शेतकरी रमेश राहत होता. रमेशचं जीवन साधं होतं, पण हृदय फार मोठं होतं. ते शेतात रात्रंदिवस मेहनत करत आणि त्यावरूनच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत. रमेशला 2 मुले होती, रघु आणि रामू. रघु मेहनती, प्रामाणिक आणि आपल्या वडिलांप्रमाणे शेतकरी होता, तर रामू थोडा आरामप्रिय आणि आळशी होता. तो नेहमीच असा विचार करायचा की आयुष्यात एखादा सोपा मार्ग सापडावा, ज्यामुळे मेहनत न करता पैसे मिळतील. मुला, शेतीच आपलं जीवन आहे. जमीन आईसारखी असते. तिला सिंचशील तर ती तुला नक्की फळ देईल. हो बापूजी, तुम्ही बरोबर म्हणता. मी तुमच्याकडून शेती नीट शिकू इच्छितो. बापूजी, शेतीतून काय मिळणार? ऊन, माती आणि थकवा. मी तर घरीच राहणार. हे ऐकून रमेश खूप दुःखी झाला, पण तो काही बोलला नाही. त्याने विचार केला, वेळ हाच सर्वात मोठा शिक्षक आहे. दुसऱ्या सकाळी सूर्यकिरणे शेतावर चमकत होती. रमेशने दोन्ही मुलांना आवाज दिला. उठा मुलांनो, आज शेतात काम सुरू करूया. रघु, लवकर तयार हो. हो बापूजी, मी लगेच येतो. तर रामू म्हणतो, मला झोप येते बापूजी, तुम्ही जा, मी आज आराम करतो. रमेशने रामूला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकला नाही. मग ते रघुला घेऊन शेताकडे निघाले. रस्त्यात रमेश रघुला प्रत्येक रोप, बियाणं आणि मातीबद्दल सांगत होता. रघु लक्षपूर्वक सगळं ऐकत होता. पाहिलंस ना रघु, मातीला वेळेवर नांगर, चांगलं बी टाक आणि वेळेवर पाणी दे, तेव्हाच पिकं वाढतात. बापूजी, मी तुमचं प्रत्येक सांगणं ऐकेन आणि पूर्ण मेहनत करेन. त्या दिवशी रघुने वडिलांसोबत पूर्ण दिवस शेतात घालवला. त्याने माती खणली, बियाणं पेरलं आणि पाणी दिलं. संध्याकाळी तो थकलेला होता, पण चेहऱ्यावर समाधान होतं. घरी परतताना रमेशने आकाशाकडे पाहिलं आणि हसले. त्यांना आशा होती की रघु एक दिवस खूप चांगला शेतकरी बनेल. मग एके दिवशी रघु एकटाच शेतात काम करत होता. तो नांगर चालवत होता. तेवढ्यात नांगराची टोक एका कठीण वस्तूवर आपटली. हे काय? मातीखाली काहीतरी ठोस वस्तू आहे. त्याने कुदळ उचलली आणि त्या जागेला हळूहळू खोदू लागला. काही वेळातच त्याला एक जुनी धातूची डबी सापडली. जेव्हा त्याने डबी उघडली तेव्हा त्याचे डोळे चमकले. अरे, हे तर सोने आहे. इतकं मौल्यवान बापूजींना नक्कीच दाखवायला हवं. रघु डबी घेऊन धावतच घरी आला. बापूजी, बापूजी, पहा काय मिळालं शेतात. रमेशने डब्बी पाहिली आणि हसले. मुला, हे तर देवाने तुझ्या मेहनतीचं बक्षीस दिलं आहे. हे दाखवत की जमीन कधीही कोणाच्या मेहनतीचं फळ वाया जाऊ देत नाही. रामूच्या मनात लालसेचा अंकुर फुटला. तो विचार करू लागला की शेतात अजूनही सोने असू शकेल. काय? शेतात सोनं मिळालं? मी तर समजलो होतो शेतात काहीच नाही. आता तर मीही जाईन शेतात. मग दुसऱ्या दिवशी सकाळी पहिल्यांदाच रामू स्वतः उठून शेतात गेला. त्याने नांगर उचलला आणि कुठलाही अनुभव नसताना जमीन खोदू लागला. त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार होता, कुठेतरी अजूनही सोने लपलेले असू शकेल का? जिथे रघुला सोनं मिळालं, मीही त्याच्याजवळ खोदकाम करीन. कदाचित मलाही काही मिळेल. त्याने त्याच जागेजवळ जमीन खोदायला सुरुवात केली. तो दिवसभर मातीत खोदकाम करत राहिला, पण ना सोनं मिळालं ना समाधान. घरी परत येऊन तो शांत बसला, निराश आणि थकलेला. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा शेतात गेला नाही. काही दिवसांनी त्याचा विवाह झाला. त्याची पत्नी सीता खूप मेहनती आणि समजूतदार होती. लग्नानंतर जेव्हा सीतेने घरची अवस्था पाहिली तेव्हा ती चिंतित झाली. तिला ठाऊक होतं की मेहनतीशिवाय काहीही शक्य नाही. तिने स्वतः शेतात काम करण्याचा निर्णय घेतला.
नाही, तू शेतात जाणार नाहीस. तिथे खूप मेहनत करावी लागते आणि काही मिळतही नाही. रामूजी, आपण असंच बसून राहिलो तर घर खर्च कसा चालेल? मी शेतात काम करीन. रामू गप्प झाला. त्याने पाहिलं की सीता कुठलंही भीती न बाळगता शेताकडे निघून गेली. सीता रोज सकाळी लवकर उठायची, घरचं काम आटपायची आणि शेतात काम करायला जायची. रघु आणि रमेशला हे पाहून खूप छान वाटायचं. बापूजी, वहिनी खूप मेहनती आहेत. त्यांनी तर शेत अजून सुंदर करून टाकलं आहे. हो मुला, ज्या घरची सून मेहनती असते तिथे नेहमी भरभराट होते. जर रघु भावाला सोनं मिळालं तर ते त्याच्या मेहनतीचं फळ होतं. आपणही मेहनत केली तर काही ना काही नक्कीच मिळेल. मी स्वतः प्रयत्न केला होता, काही मिळालं नाही. सगळं व्यर्थ आहे. तर मग तुम्ही प्रयत्नही करणार नाही का? प्रयत्न करणाऱ्यांचा कधीही पराभव होत नाही. मग एके दिवशी रघु शेतात नांगर चालवत होता. त्याच वेळी पुन्हा त्याचा नांगर एका कठीण वस्तूवर आपटला. त्याने काळजीपूर्वक खोदायला सुरुवात केली आणि त्याला पुन्हा एक सोन्याचा तुकडा मिळाला. पुन्हा सोने? ही जमीन खरंच आईसारखी आहे, जी मेहनत करणाऱ्यांना नेहमीच देते. रघु डबी घेऊन घरी आला आणि सगळ्यांना दाखवली. सीता आणि रमेश खूप आनंदी झाले. रामूही तिथेच बसला होता आणि हे पाहून त्याचे डोळे विस्फारलेच राहिले. पुन्हा सोनं मिळालं आणि मला काहीच नाही. माझ्या मेहनतीत कमी होती का, की मी फक्त लालच केला? तो खोल विचारात गळून गेला. त्याच्या डोळ्यासमोर सीतेची मेहनत फिरू लागली. रोज शेतात जाणं, घाम गाळणं आणि कुठलीही तक्रार न करता काम करणे. त्याला पहिल्यांदाच समजू लागलं की खरं सोनं मेहनतीतूनच मिळतं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्य उगवला तेव्हा काहीतरी नवीन घडलं. सीता आणि रघु शेतात जाण्यासाठी तयार होत होते. तेवढ्यात रामूही बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर गांभीर्य होतं, डोळ्यात दृढ निश्चय. सीता, आज मीही येईन शेतात, पण यावेळी फक्त सोन्यासाठी नाही. यावेळी मी मेहनत करणे शिकू इच्छितो. सीता हसली. रघुने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. शाबास भाऊ, हेच तर आम्हाला कित्येक दिवसांपासून हवं होतं. मीही सोबत येईन. आपण सगळे मिळून शेती करू. शेतात पोहोचल्यावर रामूने स्वतःच्या हातांनी नांगर उचलला आणि पहिल्यांदाच काळजीपूर्वक हळूहळू माती जोतायला सुरुवात केली. रामू आता रोज शेतात जायचा, झाडांना पाणी द्यायचा, गवत उपटायचा आणि पळते काम सीता व रघुकडून शिकायचा. आता थकल्यावरही तक्रारी करीत नव्हता. त्याच्या मेहनतीत प्रामाणिकपणा होता. गावकरीही आता त्याला आदराने पाहू लागले. पहा रामूला, आधी किती आरामप्रिय होता, आता किती बदलला आहे. मग काही महिन्यानंतर रामूची पिकं सर्वात उत्तम निघाली. त्याने स्वतःच्या कष्टावर इतकं धान्य उगवलं की मंडईत नेऊन विकलं आणि पहिल्यांदाच स्वतःच्या कमाईच्या पैशाने घरचं रेशन विकत घेतलं. आज माझा दुसरा मुलगाही शेताशी जोडला गेला. हा दिवस पाहण्यासाठी माझी डोळे आतुरलेली होती. बापूजी, आज पहिल्यांदाच स्वतःच्या कमाईतून काही आणलं आहे. ही घ्या मिठाईची डब्बी. मुला, ही मिठाई नाही, माझ्या तपस्येचं फळ आहे. रामूला आज खरंच समजलं होतं की मेहनतीचं खरं सोनं आहे. आता रामू शेतीत पूर्णपणे रमून गेला होता. पण आता त्याची विचारसरणी बदलली होती. तो फक्त परंपरागत पद्धतीने शेती करू इच्छित नव्हता. तो काहीतरी नवीन, काहीतरी आधुनिक करू इच्छित होता. भाऊ, आपण का नाही जैविक शेती सुरू करूया? रसायनमुक्त भाज्या, कोणत्याही रासायनिक खतांशिवाय शहरात याची खूप मागणी आहे बघा. तिघांनी जवळच्या कृषी संस्थेत जाऊन जैविक शेतीचं प्रशिक्षण घेतलं. मग त्यांनी शेतीत कंपोस्ट खत तयार करायला सुरुवात केली. कीटकनाशकांच्या ऐवजी नीम आणि गोमूत्राचा उपयोग केला आणि मातीच्या गुणवत्तेचा विचार करून बी पेरलं.
गावकऱ्यांनी सुरुवातीला त्यांची थट्टा केली, पण जेव्हा रामूची पिकं हिरवीगार आली आणि शहरातून व्यापारी येऊन चांगल्या किमतींना भाज्या विकत घेऊ लागले, तेव्हा सगळे थक्क झाले. आता रामू फक्त शेतकरी नव्हता, तर संपूर्ण गावाचा मार्गदर्शक बनला होता. त्याने गावात शेतकरी प्रशिक्षण केंद्र सुरू केलं, जिथे तो बाहेरच्या युवकांनाही आधुनिक शेती शिकवू लागला. रमेशच्या डोळ्यात आता अभिमानाची चमक होती. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना मिठी मारत म्हणाले, मेहनतीचं खरं सोनं हेच आहे, ज्ञान, बदल आणि इतरांना पुढे नेणं. गाव आता एक नवीन दिशेने पुढं चालला होता आणि या बदलामागे होता तोच रामू, जो कधी फक्त आराम करायला इच्छित होता. रामूच्या लग्नाच्या काही महिन्यानंतर रमेशने रघुच्या लग्नाचाही विचार केला. आता रघु मेहनती, समजूतदार आणि गावचा सर्वात विश्वासार्ह शेतकरी बनला होता. नातेसंबंध येऊ लागले, पण रमेशला अशी सून हवी होती जी शेती आणि कुटुंब दोन्ही समजून घेईल. एके दिवशी शेजारच्या गावातून एक प्रस्ताव आला. मुलीचं नाव होतं रेखा. ती सुशिक्षित, सुसंस्कृत आणि शेतीतही रस घेणारी होती. कुटुंबासोबत रघुची भेट ठरवण्यात आली. दोन्ही कुटुंबाच्या संमतीने लग्न ठरलं. गावात रघुची बारात धूमधडाक्यात निघाली. ढोल, मंजिरे आणि भरपूर आनंदोत्सव. लग्नानंतर जेव्हा रेखा पहिल्यांदा घरी आली, तेव्हा तिनं सगळ्यांची मनं जिंकली. सीता आणि रेखा यांनी मिळून घरही सांभाळलं आणि शेतही. दोन्ही सुनांच्या मेहनतीमुळे घरात आनंद वाढू लागला. आता रघु आणि रामू दोघंही आपापल्या कुटुंबासोबत मिळून शेत सांभाळू लागले. रोज शेतात मेहनत व्हायची. दर संध्याकाळ घरात समाधान आणि हास्याचा माहोल असायचा. संपूर्ण गावात रमेशच्या कुटुंबाची मिसाल दिली जायची. एके दिवशी सगळे शेतातून परतून अंगणात बसले होते. चुलीवर सीता आणि रेखा जेवण बनवत होत्या. मुले खेळत होती आणि रमेश चारपाईवर बसून सगळ्यांना निहाळत होते. हे भगवंता, तुझं खूप खूप आभार. आता माझं कुटुंब खऱ्या अर्थाने पूर्ण झालं. एकता, प्रेम आणि मेहनतीचं खरं सोने मला मिळालं आहे. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.